फार महत्वाचं नसेल, आई वडिलांपेक्षा काही महत्वाचं नसेल तर आई वडिलांचा फोन उचलत चला. मित्रो, एका आईचा ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला. त्यावेळेस ती तिच्या लेकीचं नाव घेऊन म्हणाली, तिला मी बोलते, तिला मी बोलते. तेव्हा फोन लावून देण्यात आला. रिंग गेली. मुलीनं पाहिलं, आईचा फोन दिसला. तिला वाटलं कटकट असेल, कधी लवकर ये लवकर ये म्हणून. तिने फोन कट केला आणि पुन्हा बोलण्यात ती मग्न झाली. तेव्हा फोन उचलत नाही, असू दे, ती सुखी राहो एवढीच इच्छा म्हणून आईनं प्राण सोडला. तिचं ते महत्वाचं बोलणं संपल्यानंतर परत फोन केला आणि कोणीतरी तो फोन उचलला. काय महत्वाचं होतं बोल म्हणावं तिला. तेव्हा परत तिला सांगण्यात आलं, आता काही महत्वाचं राहिलंही नाही आणि तुला आता फोन कोणी करणारही नाही. आई या जगातून कायम स्वरूपी निघून गेलेली आहे, असं तिला निरोप देण्यात आला. तेव्हा ती निशब्द झाली, धावत घरी आली. तेव्हा आई बोल, आई बोल, मी तुझी लाडकीला बोल, असं ती म्हणू लागली. आता हिला बोलायला वेळ होता, पण तिला काळाने इथं ठेवलेलंच नव्हतं. मित्र, या जगात तुम्हाला खूप महत्त्वाचे कामं असतीलही, राहतातही, पण आई वडिलापेक्षाही महत्त्वाचं काय असू शकते. जर वेळ असेल तर फोन उचलत जा, सांगत जा, बोलत जा. कदाचित तो फोन असाच शेवटचा ठरू शकेल याची जाणीव मनात असू द्या आणि फोन उचलून प्रतिसाद द्या. साधाला प्रतिसाद द्या, कारण भोमू शिंदे सरांच्या एका कवितेत म्हटलंय, आई एक नाव असतं घरात, गजबजलेलं गाव असतं, सर्वात असते तेव्हा जाणवत नाही, आता नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही.